नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दिवसातून 7 वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी येते. या वेळेत फक्त 5 गोष्टी करा. श्रीमंती तुमच्या पायाशी लोळंगील. 1. आपल्या दाराशी लक्ष्मी येण्याच्या 7 वेळा कोणत्या? 2. या 5 गोष्टी तुमचं नशीब कायमचं बदलून टाकतील. मित्रांनो, आपण आज असे अनेक वेळा ऐकले आहे की लक्ष्मी देवी पावलांनी येते आणि रुसून जातात, पाठीमागे वळूनही पाहत नाही. पण जर मी तुम्हाला सांगितले की लक्ष्मी देवी फक्त एकदाच नाही तर 7 वेळा तुमच्या दाराशी येते आणि जर तुम्ही त्यावेळेस या 5 खास गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. काय आहेत त्या 5 गोष्टी आणि लक्ष्मी देवी 7 वेळा दाराशी कधी येते? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमचं नशीब आजपासूनच चमकू लागेल. लक्ष्मी येते 7 वेळा. लक्ष्मी येते पण दिसत नाही, कारण काय? लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे, ती एक ऊर्जा आहे. जिथे प्रेम, शुद्धता, नियमप्रियता आणि कृतज्ञता आहे, तिथे ती आपसूक येते. पण बऱ्याच वेळा ती आली तरी ओळखत नाही, कारण आम्हीच तिचं स्वागत योग्य पद्धतीने करत नाही. देवी लक्ष्मी दिवसातल्या विशिष्ट वेळी, पवित्र दिवसांमध्ये आणि तुमच्या जीवनातील काही क्षणांमध्ये येते. फक्त लक्षात घ्या मित्रांनो, लक्ष्मी देवी तुमच्या दाराशी 7 वेळा येते, पण तुमचं दरवाजे, मन आणि जीवन उघडं आहे का? या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं नशीब चमकू लागेल. चमकू द्या. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर लाईक करा, कमेंट्समध्ये श्री माता लक्ष्मी की जय लिहा आणि असा शुभ संदेश इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुमचं नशीब पूर्ण बदलून टाकू शकतो. लक्ष्मी देवी 7 वेळा कधी तुमच्या दाराशी येते? 1. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस. सकाळी जागे होताच घरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर लक्ष्मी प्रसन्न होते. देवपूजेच्या वेळी, जिथे रोजच्या पूजा, नैवेद्य, घंटानाद आणि शंखाचा आवाज असतो, हे लक्ष्मी रोज येते. दानधर्माच्या क्षणी, जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष कोणालाही निस्वार्थ मदत करतो, तेव्हा देवी येते आणि आशीर्वाद देऊन जाते. 4. अतिथीच्या स्वागताच्या वेळी. अतिथी देवो भव. जेव्हा एखाद्याचं प्रेमानं स्वागत केलं जातं तेव्हा लक्ष्मी येते. ती पाहते हा घरचा माणूस किती विनम्र आणि आदरणशील आहे. 5. स्वच्छतेच्या क्षणी, विशेषतः शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा. लक्ष्मीला अराजक आणि घाण आवडत नाही. जेव्हा घर स्वच्छ असतं ती येते. 6. जेव्हा घरात भांडण नसतं, ती त्या घरात येते जिथे नात्यांमध्ये प्रेम आहे. भांडण, अपशब्द आणि नकारात्मक वाईब्स लक्ष्मीला घालवून टाकतात. 7. जेव्हा एखादा चांगला संकल्प घेतला जातो, ती त्या क्षणी तेथे. जेव्हा तुम्ही मनात कोणतीही सकारात्मक पुण्याईची गोष्ट ठरवता, या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि नशीब उजळेल. शुद्धता आणि सुवास हीच देवी लक्ष्मीची पहिली ओळख. घर, शरीर आणि मन ही तिन्ही स्वच्छ ठेवा. रोज घरात कापूर, गूळ, लवंग, गंधक, धूप जाळा. देवघर रोज स्वच्छ ठेवा. त्याचा मुख्य दरवाजा, लक्ष्मीचा मार्ग. दरवाजा रोज पाण्याने धुवा. दरवाजाला तोरण, स्वास्तिक, श्री ओम यांचे चिन्ह लावा. कुठेही झाडलेले कचरा, चप्पल किंवा भंगार नसावा. रोजचे 3 शब्द जे लक्ष्मीला गुंतवतात. धन्यवाद, माफ करा, कृपया. हे शब्द तुमचं नशीब बदलू शकतात. तज्ञ व्यक्तीवर लक्ष्मी विशेष प्रसन्न होते.
स्त्रियांविषयी सन्मान, लक्ष्मी देवीचा प्रत्यक्ष वास. ज्या घरात स्त्रियांना आदर दिला जातो तिथे लक्ष्मी टिकून राहते. आई, पत्नी, भगिनी, कन्या हीच लक्ष्मीची रूप आहेत. गोष्ट 5. रोज एक पुण्य, रोज एक सायलेंट कर्म. दिवसभरातून किमान एक पुण्य काम करा. एखाद्याला अन्न, वस्त्र, मदत करा. जे अन्न दान करतो त्याच्या घरात अन्नाचा कधीच दुष्काळ येत नाही. घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवण्यासाठी 10 गुप्त उपाय. रात्री झोपण्यापूर्वी देवासमोर तुपाचा दिवा लावा. सकाळी उठून पहिलं पाणी दक्षिणमुखी झाडाला घाला. शुक्रवारी सडा समार्जन करून दारावर कुंकू, हळदीचा ठसा लावा. घरात कोणतेही भंगलेले आरसे, भांडी किंवा जुनी चप्पल ठेवू नका. दर गुरुवारी देवघर पिवळ्या फुलांनी सजवा. फुलांनी पूजा करा. लक्ष्मी देवीला कमळ, पांढरे फूल किंवा कडुलिंब अर्पण करा. घरात स्फटिक शिवलिंग किंवा लक्ष्मी गणेश मूर्ती ठेवा. प्रत्येक पौर्णिमेस घरात गोमूत्राचे पाणी शिपडा. खोटी शपथ, खोटं बोलणं आणि निंदा यापासून दूर राहा. एका गुप्त व्यक्तीला मासिक स्वरूपात मदत करा. तिचं आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे. पैसा असणं आणि लक्ष्मी असणं यामध्ये फरक आहे. लक्ष्मी त्या व्यक्तीकडे येते ज्याचं मन मोकळं आणि आदरयुक्त असतं. दृष्ट लागलेली लक्ष्मी नष्ट होते, म्हणून अति अहंकार करू नका. लक्ष्मी येते पण बुद्धी नसेल तर ती निघून जाते. यश आणि पैसा दोन्ही सत्कर्मांनी टिकतात. संकटामध्ये जो शांत राहतो त्याचं नशीब लवकर फळतं. धन, सुख आणि समाधान ही त्रिसूत्री मिळवण्यासाठी सात्विक जीवन आवश्यक आहे. लक्ष्मी एका क्षणी आली तर तिचं आम्ही आपल्या वागण्यावर अवलंबून आहे. दान, संयम आणि प्रेम हे तिच्या आवडत्या गोष्टी. नशीब बदलायचं असेल तर स्वतःचं मन आधीच बदला. श्री स्वामी समर्थ.